सारखे हाय का जगात कोण तुमच्यासारखा ठशाचा आहे काय? म्हणजे वेगळं पण दिलंय का नाही? हा, ते जाणून घ्या, फक्त तुम्ही जाणून घ्या. प्रत्येक गोष्ट तुमच्याकडे आहे. तुमच्याकडे हिंमत कमी पडायला लागली हल्ली तर भीती एवढी. अहो, हे कलियुग जे आहे ना आलंय, तर कलियुग हे 3,32,000 वर्षांचं आहे. कलियुग किती? 3,32,000 वर्षांचं आहे. आणि आत्ताच्या जर कॅल्क्युलेशननं गेलो माणसाच्या आयुष्याच्या, तर 3,32,000 वर्षांना माणसाचं आयुष्य फक्त 12 वर्षाचं राहतंय. 12 वर्षाचं असं आयुष्य कमी व्हायला लागलंय. आपण वाढवायला पाहिजे का कमी करायला पाहिजे? मग वाढणार कशात? भिवून वाढणार आहे का? औषध खाऊन कोण 100-150 वर्ष जगलाय सांगा? मायकल जॅक्सननं प्रयत्न केला ना, 150 वर्ष जगणार म्हणला. रोज औषध खात होता, डॉक्टरांची टीम होती, नर्सची टीम होती. रोजचे 3 कोटी रुपये स्वतःवरती खर्च करत होता. किती? 3 कोटी रुपये. 50 सुद्धा गाठले नाही तो. 50 वर्षाच्या आतच मेला. जगला का 150 वर्षे? पैसा अमाप आहे म्हणून 200 वर्षे जगला. आहे का कोण? पैशावर आयुष्य नाही. माणसाची प्रगती व्हायला पाहिजे, पण ती कशात? त्याच्या शरीरात प्रगती व्हायला पाहिजे, त्याचं शरीर भक्कम व्हायला पाहिजे. 100 वर्षाचं 110 वर्ष आपण कसं जगू हे बघायला पाहिजे. याला म्हणायची प्रगती. लय पैसा मिळवला म्हणजे प्रगती झाली असं कुठं काय? तुम्ही जाणार वर, पैसा इथं राहणार, प्रगती झाली का? म्हणून कॅल्क्युलेशन कुठलं पाहिजे? आपलं आयुष्यमान वाढलं पाहिजे, निरोगी राहायला बघा. काही होत नाही. निसर्ग आजही तुम्हाला द्यायला बसलाय, भरपूर देतोय, फक्त घेता येत नाही. आणि सगळं फुकट आहे. आज इथं एवढी लोक आहेत, एवढ्या सगळ्यांना ऑक्सिजन मिळतोय का नाही? का कोणी विकत घ्यायला लागलंय का? एवढ्या सगळ्यांना फुकट मिळतोय का नाही? देतात की नाहीत? वनस्पती झाडं देतात की नाहीत? दवाखान्यात एक दिवस राहिलात ना, 6,000 रुपये खर्च आहे ऑक्सिजनला. आजपर्यंतचं वय गुणिले 6,000 करा. तेवढं तुम्ही दिलंय का वनस्पतींना? झाडांना दिलंय का तेवढं? निसर्गाला दिलंय तेवढं? काही मागत नाही निसर्ग, देव देतोय. तुम्ही काय करताय? देवाला काय म्हणताय? तुला कोंबडं कापतो, तुला बकरं कापतो, तुला नारळ वाढवतो. नारळ पण त्यानंच दिलाय, बकऱ्याला जन्म त्यानंच दिलाय, कोंबड्याला जन्म त्यानंच दिलाय. तुम्ही काय देताय परत त्याला? फक्त विश्वास, भरोसा. बाकी निसर्गाला काही नको आहे. आणि हे तुम्ही केलं पाहिजे. भरोसा ठेवा, निसर्गावरती भरोसा ठेवा. तुमचा भरोसा उडलाय, सगळा पूर्ण उडून गेलाय निसर्गावरचा भरोसा. पाया पडतो, तुमच्या पाया पडतो. का सारखा हात जोडतोय सांगा बरं? ही काय झाडं काय माझी आहेत का? ऑक्सिजन काय माझा आहे का? मला काय त्यातनं पैसे मिळतात का? मी तर यायचे सुद्धा 1 रुपया घेतलेले नाहीत. मी सगळ्या महाराष्ट्राच्या बाहेर सगळीकडे जातोय व्याख्यानाला. खरंच सांगू का? टाळ्या वाजवण्यापेक्षा भरोसा ठेवा. ऐका तुम्ही. मला माहिती आहे सगळे ऐकणार नाहीत, पण 10-20% जरी माझ्यातला ऐकलात तरी मला वाटतं की आयुष्य तुमचं निरोगी होऊन जाईल. हे मी येतोय म्हणजे काय हो का? हे खरं सांगायचं तर माझ्याकडे काहीच नव्हतं. हे जे दिलंय हे परमेश्वरानं दिलेलं आहे सगळं. येण्याची ताकद, पैसा दिला म्हणजे काय सगळं झालं नाही. इथं येण्याची ताकद परमेश्वर देतोय. 57 मध्ये सुद्धा असं बॉडी ठेवली, शरीर ठेवले, निसर्गाने ठेवलंय, परमेश्वराने ठेवलंय. इथं यायची मला जी बुद्धी दिली ती परमेश्वराने दिलेली आहे, हे निसर्गाने दिलेले आहे. हे निसर्गाचा, आयुर्वेदाचा प्रसार प्रचार व्हावा. आणि तुमचा निसर्ग आहे, आमचा निसर्ग आहे. आयुर्वेद तुमचा आहे, आमचा आहे, सगळ्यांचा आहे. तुमचा आयुर्वेद नाही आहे का? मग आपण तो केला पाहिजे की नाही? वाचवला पाहिजे की नाही? तुम्ही आयुर्वेदिक घ्यायला पाहिजे, कुणाचं पण घ्या, पण आयुर्वेदिक घ्या. मी काय कुठे जाहिरात नाही करायला आलेलो, पण आयुर्वेदाला साईड इफेक्ट नाही, सगळं जग मान्य करतंय, आपल्यातली लोक सोडून. माझ्याकडे 54 देशातून लोक येतात ट्रीटमेंटसाठी, 54 देशातून. आणि आमच्या देशातली लोक अजून आयुर्वेदावरती संशय शंका घेत बसलेले आहेत. काय सांगायचं तुम्हाला? अहो, मोठमोठाले ग्रंथ जाळले. आपल्या राजांची भवानी तलवार आहे का आपल्याकडे? सांगा. सिंहासन घेऊन गेले लोक, ग्रंथ जाळले, सगळं संपवण्याचा प्रयत्न केला. भारत देश सोन्याची चिडिया होती, राखली का? पण हे लक्षात घ्या, गेले ना ते पण आणू, ते पण येईल, पण आपण आयुर्वेद पण आणला पाहिजे, आयुर्वेद पण जपला पाहिजे. हा तुमचा आहे.
आणि तुमच्या घरात सगळं अवेलेबल आहे, तुमच्या घरात सगळं ते मिळतंय कमी खर्चामध्ये फुकट बरं व्हायचं असेल तर खरोखर निसर्ग आणि आयुर्वेदाला जाना माना. 100 वर्षाचं आयुष्य करायचं असेल तर निसर्ग जाणला पाहिजे, मांडला पाहिजे. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, खूप छोट्या छोट्या साध्या साध्या गोष्टीतून. आता केस गळतीचा प्रॉब्लेम खूप आहे लोकांना. केस गळती म्हटलं तर महिलांच्या मध्ये तर मला वाटतंय ना, कुठली कुठली तेल लावतील काही सांगू शकत नाही. होय, आणि तेल लावूनच जास्त घालवलीत केस. कुठं काय तुम्हाला जाहिरात दिसायची अवकाश, हिने तेल चालू केलीतच. अहो साध्या गोष्टी आहेत. साधं खोबरेल तेल लावायचं फक्त कडुलिंबाची पानं टाकून, बघा तुमचे केस कसे गळती थांबते. अगदीच काय वाटलं तर लिंबू पिळायचा, तेलात नाही, आणि लिंबूची साल घ्यायची. त्याचा रस घ्यायचा नाही, फक्त साल घ्यायची. लिंबूची साल खोबरेल तेलात टाकायची, हे उकळवायचं आणि कोमट झालं की ते आठवड्यातून 2 वेळा केसांच्या मुळांना मॉलिश करायचं. केस गळती लगेच थांबते. एका ऍप्लिकेशन मध्ये एकदा लावलं ना तरी केस गळती थांबून जाते. आपणही करायला हरकत नाही. प्रत्येकाला लांब सडक सिल्की केस हवे असतात, बरोबर आहे ना. आवळा घ्यायचा आणि पारंब्या घ्यायच्या, वडाच्या पारंब्या, वडाचा पाड इकडे वडाची पारंबीच म्हणतात ना, हा, त्याच्या कोवळ्या असतात ना पारंब्या पांढऱ्या कलरच्या, त्या घ्यायच्या. त्या साधारण एक एवढ्याशा एक मूठभर घ्यायच्या, अर्धा किलो तेलामध्ये त्या टाकायच्या पारंब्या, आणि एक आवळा चिरायचा आणि त्या तेलामध्ये टाकायचं. हे उकळायचं, 2 दिवस झाकून ठेवायचं. 2 दिवसानंतर हे वस्त्रगाळ करून घ्यायचं. केसांच्या मुळांना मॉलिश करायचं. केस लांब सडक सिल्की होतात. अगदी आवळ्यामुळे सिल्की होतात, केस गळती थांबते आणि लांब सडक त्या पारंबीमुळं लांब सडक होतात. पारंब्या कशा लांब असतात तशा पद्धतीने केसही आपले आणि मजबूत होतात. ब्रॉडनेस येतो केसांना, म्हणजे जाड होतात केस. तर हे करून बघा आणि मग सांगा. घरच्या घरी करायचं, विकत घ्यायचं नाही. हा, विकत माझ्याकडे पण मिळतंय, पण घेऊ नका. तुम्हाला हे कोण सांगणार नाही. तुम्ही घरच्या घरी करा. साधं घाण्यावरचं साधं तेल आणायचं. ते रिफाईन केलेलं, अमुक केलेलं काही उपयोग नाही. त्यातलं सगळं काढून घेतलेलं असतं. काय करायचंय तुम्हाला, तसलं तेल, साधं तेल घ्यायचं. हे लक्षात घ्या. डोकं दुखत असेल, चिमटभर मीठ जिभेवरती ठेवायचं, अर्धा मिनिट शांत बसायचं, त्याच्यावर अर्धा ग्लास पाणी प्यायचं. पाण्याचा ग्लास खाली ठेवायच्या अगोदर डोकं दुखायचं थांबतंय. ह्याच्यापेक्षा फास्ट काय पाहिजे तुम्हाला. डोळे छान राहावेत असं वाटत असेल तर संत्र्याची साल घ्यायचं, त्याचं तर डोळ्यात पिळल्यानंतर पाणी येतंय माहिती आहे ना, ते करत चला. नसेल तर तुम्हाला सॉफ्ट पाहिजे असेल तर संत्र्याची साल घ्यायचं, स्वच्छ पाण्यामध्ये ते टाकून उकळवायचं. ते 2-2 थेंब पाणी डोळ्यामध्ये सोडायचं. एका संत्र्यामध्ये मला वाटतं गल्लीचे सगळे तुम्ही डोळे ठीक करालो. एका संत्र्याच्या सालीमध्ये आहे ना, एक वाटीभर जर पाणी त्याच्यात जर घेऊन तुम्ही संत्र्याची साल उकळवलीत तर ते टाकलं तर तुम्हाला नंतर काच बिंदू, मोती बिंदू, पडदा आलाय, पडदा सुकलाय, नसा ते पुढं ब्लॉक होतात किंवा नसा सुकल्यात म्हणून नंतर बघा दिसायचं कमी होतंय. हे सगळे प्रॉब्लेम तुमचे निघून जाऊ शकतात. काय अवघड आहे सांगा बरं ह्यात, काय अवघड आहे. डोळे लाल होतात, रखरखतात, खूप त्रास होतोय. हे टीव्ही बघणं, मोबाईल बघणं थोडंसं कमी करायचं. गाजराचा रस आणि दूध ओरिजिनल पाहिजे. आता गाईचं घेऊ, म्हशीचं घेऊ का रेडकाचं घेऊ मला विचारू नका. दूध हे दूध असतंय. गाजराचा रस आणि दूध मिक्स करायचं, रात्री झोपताना डोळ्यात सोडायचं. सकाळपर्यंत डोळे एकदम चकाचक ओके होऊन जातात. त्याचा लालसरपणा वगैरे सगळा कमी होऊन जातो. नाकात हाड वाढल्यानंतर सुद्धा बघा बरीच लोक ऑपरेशन करायला जातात. नाकात हाड वाढल्यानंतर 5 रिटा 3 कप पाण्यामध्ये टाकून 1 चमचा सुंठ पावडर घालायची आणि हे काय करायचंय, 1 कप पाणी, 5 रिटा आणि 1 चमचा सुंठ पावडर हे उकळवायचं, वस्त्रगाळ करायचं आणि रोज सकाळ संध्याकाळ 2-2 थेंब नाकात सोडायचं. 7 दिवसामध्ये नाकातलं हाड गायब होऊन जातंय. करून बघा या गोष्टी आणि कायमस्वरूपी नाकातलं हाड कट करून काढलं तर आणि थोड्या वर्षानंतर परत येते. तर हे कुठली गोष्ट होऊ नये. सायनस झालेला, सर्दी साचून राहिले, विनंती करतो सर्दी खोकला झाल्यानंतर औषध घ्यायचं नाही. इकडं जरा कुठं केलं हिनं गोळी खाल्लीच, मला सर्दी झाली. ही काय होते माहिती आहे, गोळी खाल्ल्यानंतर ती सर्दी निघून जात नाही.
ती घट्ट होते, आळून इथंच बसते आणि नंतर नंतर ती एवढी घट्ट होत जाते की तुम्हाला डोकेदुखीचा मायग्रेनचा त्रास कायमस्वरूपी होऊ शकतो. नसा ब्लॉक होऊ शकतात. त्याचा दिसण्यावरती ऐकायला न येणे इकडं त्याचे सगळे सिम्पटम्स जातात. मग नंतर नंतर ऐकायला येत नाही, दिसायला कमी दिसायला लागणे, नसा ब्लॉक होणे. कारण काय होतं, ती घट्ट झालेली जी सर्दी असते ना, ती जेवढी घट्ट होईल तेवढी ती हळूहळू हळू करत ना त्रासदायक होते. म्हणून सर्दी झाल्यानंतर औषध घ्यायचं नाही. आमच्या लहानपणी जर बघितलं तर सर्दी हा रोग आहे आम्हाला माहितीच नव्हतं. खेडेगावात राहणं आमचं, सदानी कदा हिरव्या गार नाळी बघा, नाक लिपलेलं असायचं सदानी कदा. हा, आईनं चुकून जर वादाडात लावली ना साटकन सगळा शिंबूड इकडं, ते असा पुसायचा आणि रडायचं करून रडायचं. मास्तर तर शेंबड्या केलं की लगेच आम्ही तिथं करायचं. हे सगळं काळ इथनं असं पुसलेलं हे सुद्धा काळ. आणि जेवताना हात धुणे आम्हाला माहितच नव्हतं. 20 सेकंद 30 सेकंद काही भानगड नव्हती. सगळ्या गावातनं मातीतनं खेळून यायचं, लगेच आई जेवायला वाढ म्हणायचं, ते लगेच जेवायला त्याच ताटावर. आणि आमची आई बी गाव म्हणजे ना हात धु, आम्ही तसंच खात होतो. खरंच की आम्ही शाळेत तर हे पुसायचं असं, सगळी शिमडी हो असं पुसायचं. आणि आता बघा करून असं बाहेर काढायचं शिमड. ते ओटावरून येताना एवढं गुदगुदी करायचं, एवढं भारी वाटायचं ना असं, आणि पडणार इतक्यात फरकन वाढायचं सगळं. ते वडलेलं सगळं डायरेक्ट गिळायचं. मामाच्या गावाला गेलो, चालतच जायला लागायचं. चालून चालून नाकातला शिंबूड सगळा पातळ झालेला असायचा. आई म्हणायची शिंबूड शिंबूड शिंकर शिंबूड काढीत म्हणलं की खरकन करायचं, मामाच्या दारातच टाकायचा, मामाच्या चौकटीला पुसायचं, उरलेलं चड्डीला पुसायचं नाही मामाच्या घरात. अहो आंघोळ आठवड्यात नाही एकदा शनिवारी, रोजची आंघोळ नव्हती आम्हाला. रोजची आंघोळ नाही. विहिरीवर जायचं पळत पळत, शनिवारी दप्तर घेऊन यायचं पळत पळत शाळेतनं, दारातनं दप्तर टाकायचं आणि आई मी आंघोळीला जातो म्हणायचं. जायचं, ते वाटानं भिजत घातल्यागत पोरं असायची त्या विहिरीत, एवढी पोरं असायची त्या आंघोळीला. लवकर जातील त्यांना चड्ड्या मिळायच्या, बाकीची नंतर तशीच. तर काय सांगायचं का. आणि त्या विहिरीचा मालक आला का नाही, सगळ्या शिवारातनं पोरं तशीच पळत हिंडायची. गावली तर कपडे घेतलीच नाही, तर ते नंतर ते मालक गेल्यावरच कपडे आणायला जायचं, ते बी बीत बीत. ही परिस्थिती होती. हे आम्ही आयुष्य जगलोय. त्यामुळे सर्दीला घाबरू नका. म्हशी त्यातलंच पाणी प्यायच्या. आम्ही जेव्हा डोंगरात म्हशी घेऊन जायचो ना, म्हशी पण त्यातलंच पाणी प्यायचे, आम्ही पण त्यातलंच पाणी प्यायचो. असं सगळं होतं. चला तर सर्दी झाल्याबरोबर औषध कुठलंही घ्यायचं नाही. सर्दी होऊ द्यायची, जेवढं काढता येईल तेवढं काढून टाकायचं, म्हणजे ते पुढे जाऊन आपल्याला त्रासदायक होत नाही. आणि त्याच्यानंतर साधी गोष्ट करायची, विस्तव घ्यायचं, त्याच्यावर जोंधळ्याचं पीठ टाकायचं, चादर घेऊन बसायचं, सोलापुरी चादर घ्यायची मस्तपैकी आणि बसायचं. एका दिवसात सर्दी गायब. खोकला झाल्यानंतर सुद्धा 5 दिवस औषध घ्यायचं नाही. सर्दी झाल्यावर 3 दिवस आणि खोकला झाल्यानंतर 5 दिवस कुठल्याही प्रकारचं औषध घ्यायचं नाही. जर येत्यात ना जाळ्या येतात त्या काढून टाकायच्या. नाहीतर बरीच लोक बघा खोकायचंच नाही, औषध घ्यायचं आणि कसं ते दबलं जाईल बघायचं. नंतर दम्याचा त्रास सुरू व्हायला लागतो, दम लागायला लागतो, छातीत कप साठून राहायला लागतो. आणि नंतर मग हे सगळं बाहेर पडतंय कधी म्हातारपणी. तर असलं काय करत बसायचं नाही. लक्षात घ्या, खोकला झाल्यानंतर येथील त्या जाळ्या काढून टाका. आणि त्याच्यापेक्षाही साधा सोपा उपाय सांगतो. 5 दिवसानंतर मिठाचं पाणी प्यायचं, कोमट पाणी घ्यायचं, त्याच्यात 1-2 चमचे मीठ घालायचं, हे मिठाचं पाणी प्यायचं, उलटी करायची, खोकला गायब. करून बघा, किती सोपा आहे. खर्च आहे का काय जास्त याला, पण हे केल्यानंतर तुमचं खरोखर कायमस्वरूपी सगळं मोकळं होऊन जातं, छान वाटायला लागतं, बेस्ट वाटायला लागतं. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो. साध्या साध्या गोष्टी असतात. आता सोलापुरातून माझ्याकडे खूप सारे पेशंट येतात. सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम इथं आहे तो किडनीचा. खूप लोकांना किडनी स्टोन आहेत, किडनीला सूज आहे, डायलिसिस सुरू आहे. माझ्याकडे तर परवा 11 वर्षाचं मूल आलं होतं इथलं सोलापूरमधलं, ज्याला डायलिसिस सुरू होतं. 11 वर्षाच्या मुलाला काय झालं असेल व असं साधा विचार करा, काय झालं असेल.
त्याच्या किडन्या फेल व्हायला ते काय दारू पित असणार आहे का? इथं पिणाऱ्यांच्या जाईना झाल्यात. पिणारी बिंदास आहेत, म्हणजे पिऊ नका, नाही तुम्ही म्हणा चालू करावं का काय, भारी औषध सांगितलं असलं काय नाहीये. पण साध्या साध्या गोष्टीतून विचार करायचा. किडनीला सूज आली, किडनी बारीक झाली, एक किडनी बारीक झाली. अहो एक किडनी बारीक आणि किडनी मोठीच असते, तुम्हाला माहिती आहे का ही गोष्ट? बरीच लोक म्हणतात. आता माझ्याकडे येतात. परवा पुण्यात एक जण आले होते, मला म्हणले माझ्या किडनीमध्ये एवढा मोठा खडा होता. तुला काय हत्तीची किडनी गाठलेली का? एवढा खडा कुठं ठेवलेला असतो? आणि बायको पाठीमाग तुंतून वाजवा होती, वय वय प्लॅस्टिकच्या पिशवीतनं काढून आणला. बघितला, काढला कुठनं त्यो? एवढा मोठा खडा काढला कुठनं? काही सांगत असतात. तर हे जरा डोक्यातनं काढा. बरीच लोक बघा, मग आता परवा माझ्याकडे अजून एक पुण्यात आलं होतं, वय सर्वसाधारण 82 वय. आता 82 वय म्हणजे लाकडं रचायला चालू केलीच असतील मला वाटतं. तिथे अजून किती जगायचंय? 82 वय. आणि म्हणते आपण एकदम फिट अँड फाईन आहे, ओके एकदम. मग काय झालं म्हणलं, काय तर काय आहे, बाकी काय प्रॉब्लेम नाही मला, एकच प्रॉब्लेम आहे. काय? तर माझ्या लघवीच्या पिशवीमध्ये लघवी साठते. अरे मग काय मसाले ताक साठवतोस का म्हणलं? तुला काय साठवावं असं वाटतंय त्यात? नाही नाही तसं नाही. तर काय आहे, मला त्याचा त्रास होतोय. म्हणलं काय दुखतंय का? कुठं दुखत नाही. मग म्हणलं काय पायावर सूज येते काय? नाही नाही तसलं काही नाही. म्हणलं उलटी मळमळ काय? काही नाही हो. मग काय त्रास होतोय? ते काय होतं, हळूहळू हळू पाईप मधून भरत 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 वरती येते. म्हणलं इकडे धबधबा सुरू होतो का? मग इथनं पायपा बसवायला तू काय म्हणलं प्लंबिंग केलंय का? काय केलंय असं? तर काय ना, अहो ते पाईप मधून. कुणी सांगितलं म्हणलं पाईप मधून वरती येते? अहो प्रत्येकाला सेन्सर बसवलेले आहेत, स्टॉपर लावलेले आहेत, असं नसतंय ते. तर नाही नाही मला बघू, मला कसं आहे, बाकी काय नाही, माझ्या पुढं जाऊन किडन्या फेल होऊ नयेत म्हणतो. आता अजून किती पुढे जाणार आहेस? स्मशानभूमीच्या दारात उभारलायस आता. लाकडं खरंच रचायला चालू केल्यात. त्रास नसताना उगाच येतात बघा. हे एक बावळटपणा बंद करा, माफ करा. पण असंच आहे. आणि एक जण आलं होतं, वय 75. ते पण सांगाले मी एकदम ओके आहे, मला डॉक्टर साहेब काही झालेलं नाही बघा. मग काय आलाय? काय आहे, माझी लघवी फोर्सनं होत नाही. म्हणलं आता 75 वय, जरा होणार. नाही नाही अहो पूर्वी कशी व्हायची, पूर्वी आता तू काय पाणी बाजा होतस का शेताला कोणास ठाऊक? पूर्वी कशी व्हायची म्हणते. अहो पूर्वी यंग होतात तुम्ही, आता जरा वयानुसार जरा मान्य करा. म्हणलं नाही 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 नाही, मी खूप पैसा खर्च केलाय, खूप पैसा खर्च केलाय. काय वाटेल देऊ दे, तुमचं नाव ऐकून आलोय बघा, मला माझी लघवी फुल प्रेशरनं आली पाहिजे. मग म्हणलं मोटर बसवून देऊ. आता दुसरा काय पर्याय आहे याच्यावरती? काय दुखत नाही, खुपत नाही, काय नाही, उगच असं काहीतरी. तर असलं काय डोक्यात घेऊ नका, विनंती करतो. जर हे किडनीचं कसं आहे माहितीये का, प्रत्येकाची एक किडनी लहान आणि एक किडनी मोठी. तुम्ही सगळेजण आहे, तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुमच्या किडनीची साईज तुम्हाला माहिती आहे का? मग उगाच आपलं त्याच्यात एवढा खडा आहे, ती लघवीची पिशवी, त्यात लघवी साठते, ती लघवी फोर्स कशाला पाहिजे तुम्हाला? जे चाललंय विदाऊट त्रास, म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्रास न होता तुमचं चाललंय, तर ते चालू द्या ना. चाललंय तर चालू द्यायला पाहिजे. हे शरीराला आपण काय करतो की मुद्दामून बघा, ते खाजवून अवदाना उठवणे प्रकार आहे हा. खरं सांगायचं ते काम नाही, घरीनी लवंडून भरी म्हणतात का नाही, तसा आहे कार्यक्रम. हे सगळे काही नसलं तरी काही ना काहीतरी उकरून काढायला लागतात. तर हे काढू नका, विनंती करतो. असलं काही उकरून काढायचं नाही. हे शरीराकडे थोडस दुर्लक्षित करायचं आजारांच्या बाबतीत, आणि लक्ष द्यायचं कुठलं? खाण्यापिण्याच्या बाबतीत. खाणं पाहिजेच पाहिजे. प्रत्येक पंचपक्वानाचं ताट दिलं ना, गप गिळायचं. ते मेल्यावर तिकडे भजी वडा काय काय ठेवतात, अंडी गिंडी, ते आधीच खायचं. मेल्यावर ठेवू नका म्हणायचं. हे चहा ठेवतात, हे आता चहा पित नाही, आणि तिकडे चहात बुडवून फुलं त्याच्यावर ठेवतात, दुधात बुडवून, ह्याच्यात बुडवून. ते काही फरक पडत नाही, लक्षात घ्या. तिथे मेल्यानंतर तुमच्या शरीराला कुठल्याही खाद्याचा काही उपयोग नाही, त्याच्या अगोदर उपयोग आहे. म्हणून अगोदर खाऊन घ्यायचं, मेल्यानंतर काही उपयोग नाही बघा, तुम्हाला खरं सांगतो. तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवायचं. हे किडनीसाठी कुठल्याही पद्धतीचं घाबरायचं नाही. किडनी खूप मजबूत आहे, माहितीये का तुम्हाला?
किडनी मजबूत आहे. किडनीला किती लेअर आहेत माहिती आहे का, किती स्ट्रॉंग असते माहिती आहे का तुम्हाला. हे जरा काय झालं तर लगेच नाही माहिती म्हणजे मी इथं तुम्हाला इन डिटेल कुठली सांगत बसणार नाही. नाहीतर कसं आहे माहिती आहे का, लक्षणं काहीच दिसत नसतात. हे तपासण्या केल्यानंतर लोक बघा, शुगरची लोक निम्मी निघतील यातली. मला शुगरची लक्षणं सांगा बरं. बीपीची गोळी खाणारी यातली निम्मी निघतील. बीपीचं एखादं लक्षण सांगा बरं. ऐकल्याला नको बरं का, ते ऐकून आरती पाठ करतात तसलं काय नको आहे मला. तुम्ही प्रत्यक्षात बीपीचं लक्षण वाचलेला एक जण कोण आहे का? हात वरती करा बघू, कोणी वाचलंय का? वाचलंय काय? बघा, एक पण हात वरती नाही, कुणाचाच हात वरती नाही. म्हणजे बीपीचं लक्षण तुम्हाला माहिती नाही. काय लक्षण? एकदा छातीत दुखलं म्हणजे तू लगेच काय, तुला काय यम येऊन बसला का, नेलं का तुम्हाला? अहो, छातीत पित्तामुळे सुद्धा दुखतंय, ऍसिडिटीनं होतं ना कधी कधी. कधी कधी समजा गॅस वाढला पोटामध्ये तर हृदयाकडे लोड येतो, दुखतंय म्हणजे काय तुम्ही काय लगेच जाता का? साध्या साध्या गोष्टी असतात. आलं आणि लिंबू, आलं किसायचं, त्याच्यात लिंबू पिळायचा, चवीनुसार मीठ घालायचं. म्हणून अटॅक यायला लागला नाही, अटॅक असा येत नाही. आलं लिंबू मीठ खायचं लगेच ओके. तुम्हाला वाटायला ना आपल्याला अटॅक यायला लागलाय, तुळशीची 5-6 पानं घ्यायची, त्याच्यात पुदिना अर्क ठेवायचा, चगळून चगळून खायचं, 1 मिनिटात ओके, काही होत नाही. फक्त घाबरायचं नाही. भीतीमुळे तुम्ही मरता. अटॅक मध्ये जी मरतात ना, खरं सांगायचं तर मला असं वाटतं की माझ्या अभ्यासानुसार जर विचार केला तर 100% हे लोक नुसतं घाबरून मरतात. मला आता अटॅक आला म्हणजे माझं काही खरं नाही, सगळं संपलंय असं म्हणणारी मरतात. एकेकाला 4-4 अटॅक आला तरी मरत नाही, अजून हायतच. आणि एखादं पहिल्या झटक्यातच जातंय का? कारण तुम्हाला खरी लक्षणं माहिती नाहीत. अटॅक यायच्या अगोदर 2 वर्ष आपल्याला लक्षणं असतात माहितीये का. ती लक्षणं समजली तर त्या 2 वर्षामध्ये आपण आपलं हृदय चांगलं ठेवू शकतो. हे ब्लॉकेजेस झाले, दम लागला, अमुक झालं, तमुक झालं, हे जरा डोक्यातनं काढायचं. हे हल्ली माणसांचं कष्ट कमी झाल्यात म्हणून हे प्रमाण वाढायला लागलंय. शारीरिक कष्ट काही नाहीये, मेंटली सगळा ट्रेस घेतात. कारण का माहिती आहे, शारीरिक कष्ट कमी झाल्यामुळं. पूर्वीच्या लोकांना टेन्शन नव्हतं का? होतं, पण त्यांचं शारीरिक कष्ट होतं, त्यामुळे शरीर रात्री काय करायचं, झोपायचीत लोक. आता ते प्रॉब्लेम वाढलाय. तर विनंती करतो, नेहमी जर तुम्हाला हृदय चांगलं ठेवायचं असेल तर हसत खेळत राहिलं पाहिजे, आनंदात राहिलं पाहिजे. हसल्यानंतर हृदय ऑटोमॅटिक, बघा की कुणीतरी मुलगीने एखाद्या तुमच्याकडे बघून, एखाद्या बाईने बघून हसली का नाही की लगेच लगेच हसता. नेहमी एक फील ठेवायचं आपण की आपल्याकडे कोणतरी बघतंय, आपण हसतोय. हसत राहा, आनंदात राहा, नेहमी खरोखर हसत खेळत राहा. हे खूप महत्वाचं आहे. हृदय चांगलं ठेवायचं असेल तर रोज एक लसूण पाकळी खायची, कढीपत्त्याचा काढा करायचा आणि प्यायचं. हृदय खूप चांगलं राहतं. तुम्हाला छातीत अचानक कळ यायची भीती वाटते ना, तर त्यासाठी काय सांगतो, बाहेरून आल्यानंतर पाणी प्यायचं नाही, बाहेर पडतानाच पाणी पिऊन बाहेर पडायचं. तुम्हाला बाहेर जायचं आहे ना, तर पाणी प्यायचं नाही, बाहेर जायचं. आल्याबरोबर पाणी प्यायचं नाही, हृदयावरचा लोड वाढतो, तुम्हाला तुमच्या हृदयाला त्रास होऊ शकतो. हे लक्षात ठेवायचं, सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, रात्री मध्यरात्री उठून बरीच लोक दारू पितात, दारू नाही पाणी पितात बघा. दारू पिणारी पण आहेत पहाटे पहाटे. तर मध्यरात्री उठून बरीच लोक बघा पाणी पितात. तर हे थोडंसं कमी करायचं. झोपायच्या अगोदरच थोडंसं पाणी प्यायचं, 4 फेऱ्या मारायच्या आणि मग झोपायचं. झोपण्यापूर्वी जर पाणी पिऊन 4 फेऱ्या मारल्या, शिस्तात मारायच्या, सावकाश, आणि झोपायचं. बघा तुम्हाला खूप छान पद्धतीचा रिझल्ट येईल, त्याच्यातून झोप शांत होईल. ज्यांना झोप लागत नाही त्यांनी अर्धा बकेट गरम पाणी घ्यायचं, त्याच्यात मूठभर मीठ घालायचं, पाय सोडायचं, 20 मिनिटे पाय सोडायचं. 20 मिनिटात तुम्हाला गाढ झोप लागायला लागेल. निवांत झोपून टाकायचं, कुठल्याही प्रकारचा ट्रेस राहणार नाही. कडुलिंबाचं तेल मग सांगितलं, खोबरेल तेलात कडुलिंबाची पाणी टाकून ते जर डोक्याला तेल लावल्यानंतर अर्ध्या तासामध्ये गाढ झोप लागते. हे तर खरं सांगायचं तर शुगरच्या लोकांनी करायला पाहिजे. शुगर वाढते, शुगर म्हणजे कुठल्याही प्रकारचा आजार नाही असं मला वाटतंय. हे कसं असतं, स्ट्रेसफुल लाईफ झाल्यामुळे हे तुम्हाला जास्त उष्णता वाढते, आणि उष्णता एका स्टेजला जाते, त्याला शुगर म्हणतात. किडनीचं सांगणार आहे बरं का, तुम्हाला वाटेल हे पुढं पुढं चाललंय, किडनी सांगणार नाही, सांगणार आहे.
तर हे लक्षात ठेवायचं. स्ट्रेसफुल लाईफ. शुगर मध्ये बरीच लोक गोड खात नाही, चक्कर आल्यानंतर गोड खायला दिलं की लगेच त्याची चक्कर जाते. हे कसं काय शक्य आहे? शुगरच्या पेशंटला तुम्ही खरं बघा की शुगरच्या पेशंटला चक्कर आली काय करतात? गोड खायला देतात, साखर देतात किंवा काय देतात, लगेच त्याची चक्कर जाते. हे कसं काय? तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा तुम्ही आणि आयुष्य सुंदर जगा. चला किडनीसाठी सांगतो. किडनी स्टोन होऊ नये असं वाटत असेल तुम्हाला तर आठवड्यातून एकदा तरी कमीत कमी दगडी पाल्याचा रस प्यायचा. इकडे काय म्हणतात? कुटकुटी, गुडघे मोली, काय दगडी पालाच ना, हा दगडी पाल्याचा रस प्यायचा 1 चमचा तरी आठवड्यातून एकदा. आपल्याला आयुष्यात कधीही किडनी फेल जाऊ नये असं वाटत असेल, आयुष्यात किडनी फेल जाऊ नये असं वाटत असेल तर उष्णजन्य पदार्थ थोडेसे कमी खायचे. म्हणजे ज्यांना हीट वाढते ना बॉडीत यांना शुगर पण आपण टाळू शकतो. उष्णता कमी करणारे पदार्थ कमी खायचे. सगळ्यात महत्वाचं वावडिंगाचं पाणी प्यायचं. आठवड्यातून एकदा तरी 1 वाटी पाणी प्यायचं. चमचाभर वावडिंगा घ्यायच्या, 1 वाटीभर पाण्यात घालायच्या, ह्या उकळवायच्या, गाळून घ्यायच्या आणि ते पाणी प्यायचं. किडनी खूप छान प्रकारे चालायला लागते, पचन संस्था खूप चांगली चालायला लागते आणि त्यामुळे आपल्याला किडनी फेल जाण्यापासून आपण, कारण पचनक्रिया व्यवस्थित चालली तर तुमच्या जवळपास 80% आजार निघून जातात. म्हणून छान राहायचं. आणि सगळ्यात महत्वाचं जर म्हणलात तर तुम्हाला आयुर्वेदाबद्दल आणि निसर्गाबद्दल थोडीशी माहिती सांगतो. आयुर्वेदाचं असं आहे की व्याधी समूळ नष्ट करण्याची ताकद आयुर्वेदामध्ये आहे. व्याधी समूळ नष्ट करण्याची, आणि हे जग मान्य करतंय, जग मान्य करतंय. आयुर्वेदाला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही. पण आपल्याला कसं वाटतंय काडे कुडे औषधं चांगली नसतात, ते दिसायला देखणी नसतात. दिसायला देखणी असली तर भांडी घासत नाही, हे लक्षात घ्या. कळकट मळकट कामाला बळकट, बरोबर आहे ना? टेस्ट वाई गेला तर टेस्ट साठी माणसं आज मारायला लागले टेस्ट वारी. म्हणून टेस्ट कडे जाऊ नका. काडे कुडे, कोविड मध्ये काड्या कुडेनेच आपल्याला वाचवलंय, हे लक्षात घ्या. त्यामुळं काडे कुडे फार महत्वाचे आहेत. आणि आयुर्वेद आता डेव्हलप झालाय. औषधं सुद्धा तुम्हाला देखणी, चांगल्या पॅकिंग मधली आणि चांगल्या क्वालिटीची. आज आयुर्वेद डेव्हलप झालाय म्हणजे जुने जे काडे कुडे होते हे काडे कुडे आता नवीन चांगल्या टेस्ट मध्ये तेच काडे पण टेस्ट वाईज थोडंसं चेंज करून आता आयुर्वेद डेव्हलप झालाय. नवीन नवीन तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे काडे चांगल्या पद्धतीनं तुम्हाला आता मिळायला लागलेले आहेत मार्केटला. फक्त तुम्ही तिकडे लक्ष द्या आयुर्वेदाकडे. कुणाचेही घ्या पण आयुर्वेदिक घ्या, कारण आयुर्वेद आता बदललाय. दुसरी गोष्ट, जे काय करायचं ते निसर्गातून करायचं. निसर्ग उपचार सगळ्यात गॅरंटीचा उपचार, गॅरंटीचा उपचार निसर्ग उपचार. आपल्या पूर्वी जे नैसर्गिक उपचार करायचे यामध्ये जर तुम्ही बघितलं, तुम्हाला जर समजा कधी कुठं पडलात, हेअर क्रॅक झालं तर पिंपळाच्या खोडावरती चीक मारल्यानंतर चीक येतो बघा, तो चीक लावायचा, चीक लावायचा. एका दिवसामध्ये तुमचं हेअर क्रॅक भरून येतं, एका दिवसामध्ये. महिला वर्गांना, माता भगिनींना विनंती आहे, पिंपळाच्या पानांचा काढा करून प्यायचं. गर्भाशयातले सगळे प्रॉब्लेम कमी व्हायला लागतात. करून बघा. बऱ्याच आता मुलींना, मी म्हणते चला एज नुसार असू दे, पण आत्ताच्या मुलींना सुद्धा पीसीओडीचा वगैरे त्रास व्हायला लागलाय. बऱ्याच मुलींना बाहेरचं खाणं कमी करायला पाहिजे. आणि यांचं कसं झालंय, खरं काहीच माहिती नाही. आज आपल्या शरीराची योग्य माहिती आपल्याला माहिती नाही. माता भगिनींना विनंती करतो, अनामिक भीती वाटते म्हणजे कुठला तर रोग आहे डोक्यातनं काढा. कुठलाही रोग नाहीये, अनामिक भीती हे हार्मोन्समुळे होतंय. बऱ्याच महिलांना कुठेतरी गाठ. आता महिलांच्या मध्ये त्यामुळे कॅन्सरचं प्रमाण का वाढायलंय मी तुम्हाला सांगतो. ब्रेस्टला कॅन्सर आहे, थायरॉइडसाठी कॅन्सर आहे, म्हणजे तुम्हाला घशाचा कॅन्सर आहे, स्तनाचा कॅन्सर आहे, गर्भाशयात कॅन्सर आहे, योनी मार्गात सुद्धा महिलांना आता कॅन्सर व्हायला लागलेला आहे. ह्याला जबाबदार कोण आहे? तुम्ही काय कुठे सगळे जाऊन का दारू पिता का, काय व्यसन करता का? मग कॅन्सर का? हे कार्यकर्ते सोडा, कोण मावा खातो, कोण गुटखा खातो, त्यामुळे त्यांना कॅन्सर होत असेल. कोण सिगारेट ओढतो, कोण काय करतो, कोण काय करतो, त्यामुळे होतात. माझ्याकडची जी माता भगिनी आहे माझी, ती काय करते? ती व्यसन नाही, काही नाही. तुम्हाला मग सारखे कॅन्सर का वाढले? तर यासाठी काम करतात माझ्या मिसेस संजीवनी तोडकर. ह्या
महिलांच्यासाठी काम करतात, सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे बरं का. कुठल्याही प्रकारचा आम्ही पैसे कमवण्यासाठी मी कुठलंही काम करत नाही, नाहीतर इथं फुकट आलो नसतो. तसा मी खूप श्रीमंत आहे. माझी श्रीमंती मी इथं सुद्धा दाखवू शकतो. बघायचं आहे का तुम्हाला? दाखवू का श्रीमंती इथले इथं एका मिनिटात? अहो दाखवतो, उलट बघा मी म्हणेन तुम्हाला माझी श्रीमंती काय आहे ते. ज्या युगामध्ये सध्याच्या आपली मुलं सुद्धा आपल्या आई वडिलांचं ऐकत नाही, त्या युगामध्ये एवढे सगळे लोक माझं ऐकायला येतात, ही श्रीमंती आहे का नाही माझी? बरोबर आहे ना? ह्याच्यापेक्षा अजून काय श्रीमंती पाहिजे? आणि हे काय काय यातनं पैसे आहेत सांगा? पैसे म्हणजे श्रीमंती नाही आहे, लक्षात घ्या. पैसा हे श्रीमंतीचं लक्षण नाही आहे. पैसा हे आजाराचं लक्षण आहे. ज्याच्याकडे जास्त पैसे आहेत त्याला जास्त आजार आहेत, आणि ज्याच्याकडे कमी पैसे आहेत त्याला उलट कुठेही पडलं तरी झोप लागते. बरोबर आहे ना? त्याला कशाचे आजार आहेत सांगा? ते कुठेही झोपलं तरी झोपतंय निवांत. रोज डेली त्याचा इन्कम नाही, डेली खाणं डेली त्याला झोप आहे. तर हे लक्षात ठेवा. माता भगिनींना विनंती करतो की महिला स्वास्थ्य फाउंडेशन आहे, तोडकर संजीवनी महिला स्वास्थ्य फाउंडेशन आहे, त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मला वाटतं स्कॅनर आहे का? ह्या स्कॅनरवरती तुम्ही स्कॅन करायचं आहे तुमच्या मोबाईलने. स्कॅनरवरती स्कॅन करा. तुम्हाला पण सांगतो, तुम्हाला पण कुठल्या आजारांची माहिती पाहिजे असेल, लक्षणं बघायची आहेत, माहिती बघायची आहेत, तर इथं जर मी सांगत बसलो तर रात्रभर मी तुम्हाला घरगुती उपाय सांगू शकतो. तुमच्या किचनमध्ये सगळ्या गोष्टी आहेत हे मी तुम्हाला सांगू शकतो. तर ते सगळं सांगत बसलो तर रात्र जाईल. त्यापेक्षा तुमच्या वेळेनुसार, तुमच्या सोयीनुसार आजचं लेक्चर सुद्धा तुम्हाला परत बघायचं असेल, बाकी कुठलंही लेक्चर बघायचं असेल, किंवा तुम्हाला घरगुती उपाय फक्त पाहिजे तर ते सगळे हे जाताना तुम्ही स्कॅन करून जावा. किंवा आता जर तुमच्याकडे कुठं स्कॅनर दिलाय का? कुठं जर दिला असेल तर स्कॅन करा तुमच्या मोबाईलमध्ये, आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीची अगदी खरी माहिती महिला स्वास्थ्य फाउंडेशनची पण, आणि तुम्हाला तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राची पण. कारण काय माहिती आहे, जुन्या काळापासून आपल्या आयुर्वेदाला 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. एक पॅथी दाखवा की ज्याला 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. हाय का कुठला? आपल्या आयुर्वेदाला 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. हे निसर्गोपचार याला 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. ज्यावेळेस रामायण काळामध्ये लक्ष्मणाला बाण लागला, मूर्छा आली, त्यावेळेस कुणी वाचवलं? संजीवनी बुटी निसर्गातूनच आणली ना. बरोबर आहे का नाही? हे प्रमाण आहेत, जुन्या ग्रंथांमधली ही प्रमाण आहेत, हे लक्षात घ्या. आणि तेव्हापासूनच हे सगळं चालत आलेलं आहे, ते आपण कुठेतरी विसरत चाललोय. आणि तोडकर संजीवनी हे सगळं जिवंत ठेवण्यासाठी अहोरात्र काम करत आहे. मीही काम करतो, त्यासाठीच काम करतो. निसर्ग माझा नाही आहे का आयुर्वेद माझा एकट्याचा नाही आहे, तुमचा पण आहे, पण तो वाचवला पाहिजे, त्याच्यातली माहिती घेतली पाहिजे. आज बऱ्याच वनस्पती, आज तुमच्या स्वयंपाकघरात लवंग कशासाठी असते माहिती आहे का? दात मजबूत करण्यासाठी लवंग असते. एक ग्लासभर पाणी घ्यायचे, त्यात 2-3 लवंगा घालायचे, हे पाणी कडक उकळवायचं, वस्त्रगाळ करायचं, आणि त्या पाण्याने चूळ भरायची खळखळ खळखळ करून. बघा हिरड्या किती मजबूत होतात. अजून सांगेन, दात हालत असतील, दुखत असतील, किडले असतील, पेरूची 4-5 पानं घ्यायची, साधारण एक तांब्याभर पाण्यामध्ये टाकायचे. ह्याच्यात त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, आणि हे पाणी उकळवायचं. तुरटीचे 4-5 फेरे मारायचे, ह्यानं तुम्ही चूळ भरायची. आठवड्यातून एकदा किंवा 2 वेळा करा. जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत दात हलणार नाहीत, पडणार नाहीत, किडणार नाहीत, दुखणार नाहीत. करून बघा आणि मग सांगा. हालत असतील तरी सुद्धा ते बंद व्हायला लागतात. हे तुम्ही करून बघा आणि मग सांगा. आणि ही सगळी माहिती तुम्हाला ह्या स्कॅनरवरती मिळेल. स्कॅन करून गेलात मोबाईलवरती, प्रत्येकाकडे आज मोबाईल आहे. फक्त स्कॅनर, 1ही रुपये चार्ज नाही तुम्हाला. नाहीतर ते मला स्कॅन केल्यानंतर त्यातनं पैसे कट होतील काय? पैसे काय कट होत नाहीत, कुठल्याही प्रकारचं नाही. आम्ही जी देतोय ती सगळी सेवा देतोय. पैसे याच्या पाठीमागे 1ही रुपये तुमच्या मोबाईल मधला, एक नया पैसा सुद्धा तुमच्या मोबाईल मधला जाणार नाहीये. फक्त तुम्हाला त्याच्या व्हॉट्सअप येत राहील. कारण प्रत्येकाची नंबर घेत बसलो आणि व्हॉट्सअप करत बसायला त्याला खूप वेळ जातो. त्यापेक्षा ही एक आपण टेक्नॉलॉजी वापरतोय की जेणेकरून तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरती ह्याच्या माध्यमातून घरगुती उपाय तुम्हाला मिळतील. तुमच्या व्हॉट्सअपला तुम्हाला सगळी माहिती मिळेल. म्हणून हे सगळं चाललेलं आहे. तर अशा पद्धतीनं जर बघितलं तर लवंग झालं, दालचिनी वजन कमी करण्यासाठी, पोट, फक्त वजन म्हणण्यापेक्षा पोट कमी करण्यासाठी दालचिनी एवढा तुकडा घ्यायचा, दिवसभरात थोडा थोडा खाऊन संपवायचा.
दुसऱ्या दिवशी खायचं नाही, परत तिसऱ्या दिवशी खायचा, असं एक दिवस आड जर करत गेला तर 1 महिन्यामध्ये तुम्हाला जाणवेल की तुमचं पोट बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. कुठल्याही प्रकारचं पथ्य पाणी न पाळता रेग्युलर तुमचं आणि चालणं ठेवलं तर खरोखर तुम्हाला 15 दिवसातच पोट कमी वाटायला लागेल. दालचिनी आहे, लवंग आहे, सुंठ आहे. छातीत तुमच्या दुखत असेल, तुम्हाला अटॅक येऊ नये असं वाटत असेल तर सुंठ आहे, सुंठ पावडर पाण्यात टाकायची, उकळवायची. सर्दी, खोकला, ताप किंवा तुम्हाला जे वाटतंय ना मला अटॅक आला तर काय करायचं, हे सगळ्यापासून लांब राहायचं असेल तर थोडीशी 2 चिमट सुंठ घ्यायची, कपभर पाण्यात टाकायचं, हे उकळवायचं, सकाळी चहा पिल्यासारखं हे प्यायचं, काम खलास. करून बघा, यानं कोटा साफ व्हायला लागेल. मेन म्हणजे हृदयावरचा लोड कमी व्हायला लागेल. आणि कोटा साफ, बऱ्याच लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, तर हे सगळं कमी व्हायला लागेल. हे करून बघा. अशी खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो. ज्यांना गॅसेसचा त्रास आहे, गॅस ऍसिडिटी आहे, त्यामुळे सुद्धा लोड येतो बघा हृदयावरती, तर त्यासाठी वेलदोडा घ्यायचा. दिवसभरात 1 वेलदोडा थोडा 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 खाऊन संपवायचा. पचनक्रिया खूप छान चालायला लागते, कोटा खूप छान साफ व्हायला लागतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांना गॅसेस असतात ना, म्हणजे जेवायला बसलं तरी जेवता जेवता असते बघा, तर ते सगळं तुमचं बंद होऊन जाईल. काय काय झोपताना दोन्हीकडं घोरायला चालू करतात, इकडनं घोरतात, तिकडनं रात्री घरातली जागी होतील असा एकेकाचा आवाज काढतात. काय काय तरी गर्दीत सायलेंट मोडवरती असतं बघा. अहो काय सांगा, वासानं जीव जायची, आजूबाजूची परेशान सगळी. कोण कोण ते, आणि जे करते का नाही ते पहिलं म्हणायला लागते बघा. कोण ते समजायचं कार्यक्रम कुणी केला, कारण त्याला कसं कळलं. तर असं असतं, हे सगळे मोड तुमचे बंद होऊन जातील. करून बघा, साध्या साध्या गोष्टी आहेत. असं खूप साऱ्या गोष्टी आपल्याला स्वयंपाकघरात दिलेल्या आहेत, तर त्या करायच्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही करायचं ते आमच्या इथं सुद्धा आता तोडकर संजीवनीमध्ये गुडघेदुखी, कंबरदुखीसाठी सुद्धा खूप सारे उपचार आहेत आपल्या इथं. गुडघेदुखी असतील तर आलं उकडवायचं आणि त्याचा लेप करून लावायचा, गुडघेदुखी कमी होते. बटाट्याचा लेप बटाटा उकडवायचा, त्याचा लेप करायचा, तो कमरेला आणि गुडघ्याला लावला तर कंबरदुखी, गुडघेदुखी दोन्ही पण बंद होऊन जाते. तर हे करून बघा. नसेल तर पौराणिक पद्धतीने जुन्या काळातल्या ग्रंथोक्त म्हणजे ग्रंथात ज्या दिलेल्या आहेत त्या पद्धतीनुसार तोडकर संजीवनीमध्ये सुद्धा गुडघेदुखी, कंबरदुखीसाठी उपचार होतात. 5 दिवसांमध्ये गुडघेदुखी बंद, कंबरदुखी बंद. मणक्यात गॅप आहे, तुमचं स्लिप डिस्क आहे, अमुक आहे, तमुक आहे, काही असू दे, फ्रोजन शोल्डर आहे, हात वरती जात नाही. माझा लाईव्ह प्रोग्राम बघितला असेल, 1 मिनिटात हात वरती. आमच्या इथे ह्या गोष्टी होतात. आणि हे जुन्या ग्रंथांनी हे कसे उपचार करायचे हे सगळं दिलेलं आहे. आणि हे काही चमत्कार नाही आहे, हे तुम्ही सुद्धा करू शकता. फक्त ते तुम्ही वाचलं पाहिजे, त्याच्यावर भरोसा ठेवला पाहिजे. तुम्हाला सुद्धा ह्या गोष्टी येतील. ह्या काही फार अवघड आहेत अशा नाही. सोप्या सोप्या पद्धतीनं आपला आयुर्वेद सांगतो. सोप्या पद्धतीनं, साधं सुध्या पद्धतीनं कसं आपलं आयुष्य चांगलं निरोगी काढता येतं 100 वर्ष, हे आपला आयुर्वेद सांगत असतो. जे कुणी सांगत नाही ते आपला आयुर्वेद सांगतो. म्हणून आयुर्वेद जाणा माना. आणि वर्षातून एकदा तरी बॉडी सर्व्हिसिंग करून घ्या. मला माहिती आहे बॉडी सर्व्हिसिंग लोक करत नाहीत. गाडीचं सर्व्हिसिंग करतील, महिन्याच्या महिन्याला ऑइल बदली करतील, पण मला चांगलं माहिती आहे बॉडीचं सर्व्हिसिंग वर्षाच्या वर्षाला करणारा एक हात वरती येऊ दे बरं. 3 प्रकारे करू शकतो बॉडीचं सर्व्हिसिंग. पहिला प्रकार आहे तो पंचकर्मा सेंटर मध्ये जाऊन. कारण काय होतं माहिती आहे, पोटामध्ये कचरा आहे तो काढला नाही तर खूप अवघड होऊन बसतं. पहिला प्रकार आहे तो पंचकर्मा सेंटर मध्ये जाऊन करू शकतो. पंचकर्मा सेंटर मध्ये गेल्यानंतर पहिल्या दिवशी वमन देतात, म्हणजे उलटी करून घेतात. दुसऱ्या दिवशी बस्ती म्हणजे इनिमा देतात. तिसऱ्या दिवशी पोटाचे मसाज, चौथ्या दिवशी पाठीचे मसाज, वात वगैरे काढून देतात. आणि 6व्या दिवशी फुल बॉडी मसाज करतात. 7व्या दिवशी औषधी पाण्याने आंघोळ घालतात आणि तुम्हाला संध्याकाळी पाठवून देतात. 7 दिवस त्यांच्याकडे राहायला लागतं, उपाशी राहायला लागतं. म्हणजे ते देतील ते डाएट करावं लागतं जे ज्या पद्धतीने. आणि 7 दिवसाचं कमीत कमी पॅकेज बघितलं तर कुठेही गेला तरी 50,000च्या आतलं नाही आहे. आणि केरळ सारख्या ठिकाणी गेला तर 2-2.25 लाखाच्या आत तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पॅकेज हे मिळत नाही 7 दिवसात. 2 लाखांपासून पुढे आहे. ज्याला जमत असेल त्यांनी करा, नसेल तर घरगुती उपाय सांगतो. 3 दिवस सलग ताक प्यायचं, रवीनं घुसळायचं, मिक्सरला लावायचं नाही. कारण काय होतं ते एवढं स्पीड असतं की ते लोणी फाटलं जातं, मिक्स होतं त्यात. रवीनं घुसळायचं, लोणी काढायचं,
ते वस्त्रगाळ करून घ्यायचं ताक, 1 ग्लास ताकामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं। असं ताक तुम्ही कमीत कमी दिवसभरात 5 लिटर प्यायचं। पहिल्या दिवशी दुपारनंतर डोकं दुखायला लागतं, ऍसिडिटी वाढायला सारखं वाटायला लागतं, पण तुम्ही मरणार नाही, तुम्हाला अटॅक येणार नाही, काळजी करू नका। त्यातनं मग तुम्हाला पोटा साफ व्हायला लागेल, उलटी व्हायला लागेल कदाचित, पण तरी काही होणार नाही, घाबरायचं नाही। हे तुम्ही पहिल्या दिवशी होते, दुसऱ्या दिवशी उठलात की एकदम फ्रेश वाटायला लागतं। दुपारनंतर परत थोडंसं विकनेस येतो, पण घाबरायचं नाही। असं 3 दिवस सलग करायचं, 3 दिवस। 3 दिवसामध्ये रात्री झोपेत जाग आली तरी उशाला घेऊन झोपायचं ताक। असा हात केल्यानंतर गैरसमज होतात लोकांचे। मला एकदा पुण्यावरून फोन आला होता, पुण्यात म्हणल्यानंतर शुद्ध बोलणं, ते म्हणाले सर ते मला कसं आहे, शनिवार रविवारी आणि सोमवारी सुट्टी आहे, मग ह्या 3 दिवसात केलं तर चालेल का? मी म्हणलं करा तुमच्या वेळेनुसार। आणखीन एक प्रश्न होता, मी म्हणलं काय, मध्ये रविवार येतो संडे, आणि आमच्या सौभाग्यवती आम्हाला एकच दिवस घेण्याची परमिशन देतात, मग रविवार थोडी घेतली तर चालेल का? मी म्हणलं नाही, ताक घ्या त्याच्यापेक्षा। मला म्हणते ताकात घालून घेतो की। आता काय सांगायचं? तर असं चला, असलं काही करायचं नाही। 3 दिवस सलग ताक प्यायचं, 3 दिवस। भूक लागली ताक प्यायचं, तहान लागली ताक प्यायचं। 3 दिवसामध्ये बॉडी सर्व्हिसिंग फुल होऊन जाते। त्याच्यानंतर तुम्हाला 15 दिवस वरण भात भाकरी खायची, जास्त तिखट वगैरे खायचं नाही, त्यानं त्रास होऊ शकतो। तर अशा पद्धतीनं तुम्ही ते 15 दिवसात म्हणजे 18 दिवसाची जवळपास ती ट्रीटमेंट आहे। आणि हे जर जमत नसेल करायला तर साधा सोपा उपाय आहे, कुठलंही पथ्य पाणी नाही, कुठलंही काही नाही, सुजीवनीय लिक्विड, म्हणजे 1 ग्लास कोमट पाणी घ्यायचं, त्याच्यात ते वरती टोपण दिलेलं आहे, ते 1 टोपण सुजीवनीय लिक्विड, चवीसाठी साखर मीठ घातला तर सरबत पिल्यासारखी टेस्ट आहे। सकाळी एकदाच घ्यायचं, त्याच्यात सोबत एक पावडर फ्री मिळते, ती पावडर त्यात मिक्स करायची, आणि हे सकाळी तुम्ही अनाशीपोटी घ्यायचं। 20 मिनिटं काय खायचं नाही, 20-25 मिनिटांनंतर तुम्ही काही खाऊ शकता। दुसऱ्या दिवसापासून विदाऊट प्रेशर, कुठल्याही प्रकारचं मोबाईल घेऊन जायची गरज नाही। काही लोक तिकडे जाताना मोबाईल घेऊन जातात, काही गरज नाही मोबाईल न्यायची, पासवर्ड टाकायच्या अगोदरच कार्यक्रम ओके। एवढ्या फास्ट मध्ये होऊन जाते, 1 स्ट्रोक मध्ये। बटाट्याची सालं, टोमॅटोची सालं, आतलं सगळं काळपट सगळं धुवून निघतंय। ते जास्त वेळा मोशनला होत नाही, एकदाच रेग्युलर मोशन, पण 1 स्ट्रोक मध्ये कोटा क्लिअर, सगळं बऱ्यापैकी उष्णता पित्त सगळं निघून जातंय। असं सुजीवनीय लिक्विड आहे, तुम्ही मार्केटला घेऊ शकता। आमच्या त्या याच्याकडं कुलस्वामिनी मेडिकल आहे, तिथं पण ते तुळजापूरला अवेलेबल आहे, सोलापूरमध्ये सुद्धा अवेलेबल आहे। आणि आता जर हवा असेल तर डिस्काउंट मध्ये, मला वाटतं बोलेरो मध्ये आहे ना, कुठे गेली गाडी? हा, ह्या बोलेरो मध्ये आहे, ज्यांना हवा आहे ते घेऊन जाऊ शकतात, डिस्काउंट मध्ये आहे। आणि हे मी विकायला आलेलो नाही, माफ करा, मला ते विकायला परवडत पण नाही। असं फक्त आल्यानंतर बरीच लोक विचारतात की सांगितल्यानंतर ते मिळेल का, आणि मिळालं त्याच्यात डिस्काउंट मिळेल का, हे विचारतात, म्हणून एवढ्या सगळ्यांना पुरतील एवढ्या बॉटल नाहीत माझ्याकडे, खूप थोड्याच बॉटल आणतो मी, कारण ह्यातनं हे काही पैसा मिळवण्यासाठी मी याच्या उद्देशानं मी इकडे येत नाही, ते एक आहे। आणि दुसरी गोष्ट अजून, गुडघेदुखी कंबरदुखीसाठी जर समजा कुठले उपचार करायला तुम्हाला तोपर्यंत त्रास होत असेल तर गुडघेदुखी कंबरदुखीसाठी सुद्धा आमचं एक पेन रिलीफ तेल आहे, तेही तेल तुम्हाला खूप डिस्काउंट मध्ये मिळून जाईल, अगदी नाच्या बरोबर म्हणा, खूप कमी पैशामध्ये तुम्हाला इथं ते तेल मिळून जाईल। जाताना तेही घेऊन जाऊ शकता तुम्ही। राहू दे, सुजीवने घ्या, आणि ते पण तेल जास्त आणलेलं नाही, खूप कमी आणतो मी, कारण मी खरंच विकायला तर इथं अगोदरच स्टॉल मांडून ठेवला असता, तर खूप कमी आहे। ते तुम्ही सुजीवने लिक्विड आणि तेल ह्या दोन्हीपैकी काहीतरी घेऊन जाऊ शकता। फक्त कुणाला मिळालं नाही तर माफ करा, तुम्ही ते कुलस्वामिनी मेडिकल किंवा इथल्या सोलापूरच्या मेडिकल मधून तुम्ही घेऊ शकता, तिथं तुम्हाला डिस्काउंट मिळणार नाहीये, कारण मी अगोदरच सांगतो। तर अशा पद्धतीनं आयुष्य सुंदर जगलं पाहिजे, हसत खेळत राहिलं पाहिजे, आनंदात राहिलं पाहिजे, आणि तुम्हा सगळ्यांना आरोग्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा। मी खरोखर आपल्या ह्या गवळी वस्ती तालीम मंडळ यांचा मी खूप मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आपण सगळ्यांनी शांत राहून ऐकलात, आपले आभार व्यक्त करतो। आणि ज्यांना कोणाला समजा उपचारांसाठी यायचं आहे तर त्यांनी नक्की स्कॅनरवरती स्कॅन करायचं आणि उपचाराला यायचं आहे। सगळ्या प्रकारचे उपचार तुळकर संजीवनी निसर्गोपचार केंद्रामध्ये होतात, गुडघेदुखी कंबरदुखी पासून सर्व प्रकारचे। तर थँक्यू, धन्यवाद।